माझ्यासोबत कसबा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि शिवसेनेचे नेते रवींद्र दंगेकर आहेत। खरं तर दिवाळीच्या अगोदर मोठे फटाके फोडले, दिवाळीच्या काळात देखील त्यांनी मोठे फटाके फोडले, पण याच फटाक्यांमुळे आता रवींद्र दंगेकर अडचणीत येण्याची शक्यता आहे। कारण की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी रवींद्र दंगेकरांची तक्रार जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे आणि रवींद्र दंगेकर यांची शिवसेनेतून हकालपट्टी होणार अशा माध्यमात बातम्या देखील येत आहेत। नक्की काय आहे, तुम्हाला समज देखील दिल्याचं समजतंय एकनाथ शिंदेंनी। काय घडलंय नक्की मामा? ह्याच्यामध्ये मी माझं राजकीय जीवन वयाच्या 18 वर्षापासून मी रस्त्यावर काम करतोय आणि मला माझ्या पाठीवर माझ्या कुटुंबातले असेल, माझे परिवार असेल, कोणी साधी ग्रामपंचायतची निवडणूक बी लढवली नव्हती आणि पुणेकरांच्या आशीर्वादाने मी फार लोकसभेपर्यंत उमेदवारी लढवली। मला अनेक लोकांनी मदत केली, पूर्वीच्या पक्षातले कार्यकर्ते सगळ्यांनीच। मी लोकसभेच्या निवडणुका, राष्ट्रीय पक्षाची निवडणूक लढवली आणि मला माहिती आहे की पुणेकर कायम चांगल्या माणसाच्या पाठीशी उभे राहतात। निवडणूक हारणं जिंकणं हा काय विषय मोठा नाही, पण मला विश्वास आहे माझा लढाऊ बाणा पाहिल्यापासून आणि मी अन्यायाविरुद्ध लढतो हे काय नवीन नाही। अनेक मी आंदोलन केली, शेवटच्या टोकापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला आणि ह्याच्यामध्ये कधीच त्याच्यामध्ये माझा स्वार्थ नाही आणि स्वार्थापोटी तर मी आयुष्यात कधी कुठले आंदोलन केलेली नाही आणि ह्यात काय माझा स्वार्थ नाही, पण माझा एकच स्वार्थ आहे ह्याच्यामध्ये की जैन मुलांना, जैन युवकांना ज्या विश्वासाने, ज्या पद्धतीने ही संस्था चालू केली होती ही टिकली पाहिजे। माणूस येईल जाईल, बिल्डर येईल जाईल, संस्था मरून देता कामा नये, कारण संस्था ज्यांनी वाढवल्यात ते मुलाबाळासारख्या वाढवल्यात। काही लोक त्या संस्थेमध्ये अपयशी असतील, दारिद्र्य लोक असतील, दरिद्री लोक असतील, त्यांच्यामुळे जर संस्था विकायची वेळ आली तर त्याचं आपल्या सगळ्यांचं का ती धर्मदायी संस्था आहे, ती ज्यावर लोकांच्या भावना आहेत। अनेक युवक तिकडे शिकतात, आणि विद्येचं माहेरघर आहे आणि विद्येच्या माहेरघरामध्ये जर विद्या वाढवण्याचा जर आम्ही लोकांनी प्रयत्न नाही केला, आम्ही 200 काढल्याचे ते 500 केल्या नाही विद्यार्थ्यांसाठी, तर 100, 200च्या 150 हे पाप कुणी माथ्यावर घ्यायचं? हे सगळं करत असताना भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आता मुख्यमंत्र्यांकडे तुमची तक्रार केलेली आहे की तुम्ही हे सगळं सुरू केलं आणि तुमची हकालपट्टी होणार अशी देखील माध्यमात बातमी येत आहेत। तुम्हाला काय कुणाचं समज दिली का, किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तुम्हाला काय संपर्क केलाय का? मला हकालपट्टी करायचं कारण मला माझ्या नेत्यांनी सांगितलं पाहिजे आणि माझे नेते जे आहेत एकनाथ शिंदे, मी त्यांनी मला मान सन्मानाने ह्या पक्षामध्ये पदाधिकारी केलं, मला प्रत्येक कार्यक्रमात म्हणजे मान सन्मान दिला आणि मला वाटत नाही की माझी बाजू मी त्यांना मांडली तर ते मला कधीच अशा पद्धतीचं नोटीस किंवा माझ्या हक्कलपट्टी केली असं मला वाटत नाही। पण शेवटी मी लढणारा कार्यकर्ता आहे, अनेक संकटांना तोंड द्यायची माझी पूर्णपणे तयारी आहे आणि शिंदे साहेबांना लढाऊ बाणा आहेत तेही शिवसेना प्रमुखांच्या मुशीत तयार झालेले आहेत आणि शिवसेना प्रमुख नेहमी मानायचे, जर जनतेच्या आड जर सत्ता येत असेल तर सत्ता बाजूला ठेवून तुम्हाला जनतेसाठी लढावं लागेल आणि ते त्या पद्धतीने मी त्याच पद्धतीने मी शिवसेनेचा नगरसेवक होतो 2 वेळा आणि नंतर आता मी शिवसेना मी हा विषय तुम्ही लावून धरल्यापासून शिवसेनेच्या एखाद्या मंत्र्याचा किंवा नेत्याचा तुम्हाला फोन आलाय की बाबा काय नक्की परिस्थिती आहे हे विचारण्यासाठी किंवा तुम्हाला समजावण्यासाठी, किंवा मुरलीधर मोहोळांच्या विरोधात बोलू नका, किंवा तुम्हाला समज दिली का आतापर्यंत कोणी? मी कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या विरोधात आजपर्यंत बोललेलं मी कधीच बोललेलो नाही। मी विकृतीवर बोलतोय। कोण ही विकृती कोण आहे नक्की? आता ही जी सुरुवात झाली विकृती, हा जो कांड झाला जमीन, हा कांड आहे हां, आणि ह्या कांडमध्ये ज्यांची आता नावं सारखीच घेणं योग्य वाटत नाही, पण सगळ्यांना माहिती आहे। पण ह्याच्यामध्ये जैन धर्मियांची जागा महावीरांना घाण ठेवणं, पण म्हणजे एका दिवसात कर्ज द्यायचं, एका दिवसात काढायचं, बुलढाणा बँक तिला काय अधिकार आहे? हा बुलढाणा अर्बन बँक, मग तो चेअरमन देशपांडे कोण आहे, त्याचा मुलगा काय करतो, मग देशपांडेने का दिले, परत का काढले, म्हणजे पोर खेळ आहे। ह्याच्यामध्ये सर्वसामान्यांना रेशन काढायला गेलं तर त्याला 2-2 वर्ष रेशन कार्ड मिळत नाही, मग रजिस्टर करतो, परत तहसीलदार काय करतो आणि हा सगळा गोलमाल आहे। तुम्ही म्हणताय की हे सगळा गोलमाल आहे,
ज्या पद्धतीने सामान्य नागरिक एखादं काम करायला गेलं तर अनेक दिवस त्या कामाला लागतात, मात्र या जमीन प्रकरणी काही परवानग्या ज्या आहेत ते तातडीने देण्यात आल्यात. नेमका कोणाचा वरद हस्त आहे? आता तुम्हाला मी तर म्हणतो हे सगळं ह्याच्यामध्ये खासदार त्याच्यामध्ये पार्टनर आहेत दोन्ही कंपन्यांमध्ये. दोन्ही कंपन्यांमध्ये पार्टनर तर कुठं रजिस्टर यावं. आजही गुगलवर ही लोकं दिसत आहेत, म्हणजे आजही पोर्टल काढलं तर हे भागीदार दिसतात, आणि भागीदारी काढली तर मग घरातलं कोण टाकलं हे सगळं व्यवस्थित खुलासा होत नाही याच्यामध्ये. आणि हा जर व्यवस्थित खुलासा झाला तर आणि जर त्यांची बाजू खरी असेल तर आपण त्यांच्या बाजूने बोलू. पण आज हा युवकांना तुम्ही देवापासून तर विद्यार्थ्यांपर्यंत जे पाप केले हे पाप तुम्हाला फेडावंच लागणार आहे. आणि याच्यामध्ये परत एकदा सांगतो की अजून एक कांड आहे ह्याच्यामध्ये. एखाद्या संस्थेचं रजिस्ट्रेशन संस्था असेल, धर्मदायित्व असेल, त्याच्यामध्ये TDR चोरला आहे, APSI चोरला आहे. हा APSI कसा चोरला तुम्हाला मी सांगतो. एखाद्या बिल्डरने एखादी बिल्डिंग बांधायची आणि जर तो धर्मदाय संस्थेचं जर प्रोजेक्ट असेल तर त्याला डबल APSI असतो, त्याला APSI जास्तीचा असतो. आणि त्याचाच फायदा घेऊन त्यांनी महानगरपालिकेत संस्थेच्या नावाने प्लॅन पास केला, आणि संस्थेच्या नावाने प्लॅन पास केल्यामुळे त्याच्यामध्ये त्यांना APSI जास्त मिळाला. टॅक्स वाचवण्याचा देखील याच्यात प्रयत्न झाला. त्याच्यामध्ये APSI म्हणजे तुम्हाला सांगतो, एखादी संस्था असेल तर त्या संस्थेला 2 APSI चालू होतो. मग ती जागेतलं आता मला परत एकदा कॉर्पोरेशन चालू झालं की बसावं लागेल जाऊन. पण ह्याच्यामध्ये APSI 100% संस्थेच्या नावाखाली चोरला आणि तो बिल्डरला दिलाय. आपण मामा तुम्ही एवढं सगळं बोलताय, मात्र भाजप नेत्यांनी आता मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी बोलतील. कदाचित जर पुढे जाऊन ज्या माध्यमांमध्ये बातमी येत आहेत की तुमची हकलपट्टी होणार आहे, असं काय झालं तर पुढची भूमिका काय असणार आहे? नाही बघा, विषय तो नाही. मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी बोललं तर मी त्यांच्यावर जाईल ना, मला बोलत जाईन, मी माझी बाजू मांडेन. आणि मला नाही वाटत त्यांना खरं खोटं चांगलं कळतं, आणि त्यातले ते माहीर आहेत. आणि त्यामुळं मला नाही वाटत ते माझ्याशी मला एक तर पहिली गोष्ट ते माझ्याशी बोलणारच नाही, आज सांगतो कोणी बोलवतं. आणि दुसरी गोष्ट, मला एकनाथ शिंदे साहेबांनी बोलवतं, मी माझी बाजू माध्यमांसमोर मांडत. हे सगळं करत असताना एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी असं वाटतंय? सत्याच्या बाजूने आहेत ते, पुणेकरांच्या बाजूने आहेत, आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या बाजूने, आणि देव धर्म आणि देशाच्या बाजूने 100% असतील ते. म्हणजे एकनाथ शिंदेचा तुम्हाला पाठिंबा या काळात सगळ्याला? मी चुकीचं वागलो तर ते मला पाठिंबा देणार नाही. पण जर महावीरांचं देऊळ घाण ठेवलं असेल आणि विद्यार्थ्यांची जर शिक्षणाची दरवाजे बंद करण्याची काही लोक प्रयत्न करत असतील तर त्याच्यासाठी ते माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहील. कारण ते शिवसेना प्रमुखांच्या मुशीतनं तयार झालेले नेते आहेत. भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तुमची तक्रार केल्यानंतर आता रवींद्र दंगेकर कुठंतरी शांत होतील असं वाटत होतं, पण शांत होणार नाही. माझं चुकतंय काय? मी परत एकदा सांगतो की शेवटच्या टोकातला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता यायचं आणि त्याने मला सांगायचं टेबल हे तुमचं चुकलं, मी त्याला माझी बाजू मांडणार. तो जर म्हणला ना चुकतं आणि माझं समाधान झालं तर मी 1 मिनिटात बाहेर पडतो. पण मी चुकलो काय? माझं काय म्हणणं आहे की माझं म्हणणं आहे महावीरांना तुम्ही घाण ठेवलं, ह्याची जबाबदारी घेऊन तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. तुम्ही यांच्या पोलीस केस झाली पाहिजे. म्हणजे दंगेकर आता शांत बसणार नाहीत? अरे गुन्हे दाखल झाले पाहिजे. शांत काय? तुम्ही चोरी केली, मग चोरी केलं तुम्ही पण माल सामान घ्या आता मला वाच, असं नाही. तुम्ही चोरी केली, गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत तुम्ही शांत बसणार? लढणार. राजकीय किंमत किती मोजावी लागली तरी रवी धंगेकर आज सांगतो लढणार म्हणजे लढणार, काही झालं तरी लढणार. लढाईचा या शेवट काय असेल? गुन्हे दाखल झाल्यानंतरच लढाईचा शेवटच्या टोकापर्यंत, जोपर्यंत महावीरांचं देऊळ मोठ्या दिमागात तिथं उभा राहत नाही आणि विद्यार्थ्यांचं हॉस्टेल जो पण राहत नाही तो पण माझा आवाज बंद करू शकणार नाही. आज तुमच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो आज, आणि ते माझी विनंती ऐकतील असं मला वाटतंय की त्या ठिकाणी जैन बोर्डिंगचं संपूर्ण व्यवहार रद्द केला पाहिजे. एक दुसरा, हा जो व्यवहार झाला आहे ह्या व्यवहारामध्ये ज्यांनी ह्या भूखंड खाण्याचा प्रयत्न केला आहे किंवा चुकीच्या पद्धतीचं शासन यंत्रणा लावली त्यांच्यावर पोलीस केस झाली पाहिजे. 2, आणि याला विशेष अनुदान म्हणून सरकारने 100 कोटी रुपये यांना या संस्थेला द्यावेत आणि संचालक प्रशासक नेमून ह्या ठिकाणी दिमागदार असं जैन समाजाचं विद्यार्थ्यांचं बोर्डिंग आणि महावीरांचं मंदिर त्या ठिकाणी उभं करावं अशी मी तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो.
जोपर्यंत लढत राहणार हे सगळ्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत. ज्यांनी चोरी केली, ज्यांनी चुकीची कामकाज केलं त्याच्यावर बोलत राहणार. ह्याची किंमत किती मोजावी लागली तरी हा कार्यकर्ता म्हणून, एक पुणेकर म्हणून मला जे जे शासन होईल त्याची मला माहिती आहे ह्याच्यात मला पुढं काय होणार आहे त्याची पूर्णपणे तयारी केली. आणि ह्याच्यामध्ये माझ्यावर हे सगळे अंगावर आलेले आहेत. पर मला काय बी बोलतात, माझी इन्क्वायरी काढतात, माझ्या चुकीच्या बातम्या पसरवतात, मला खोट्या नोटीस आहेत, काय होऊ शकतं. पण रवी दंगेकर हा शेवटच्या मिनिटापर्यंत लढत राहणार. आणि जैन समाजाचं, महावीरांचं मंदिर या पद्धतीनं यांनी घाण ठेवलं आहे. बँकेला काय मोकळ्या ओपन जागेला कर्ज द्यायचं काय अधिकार आहे? बरं तुम्ही एक दिवसात कर्ज देणार, एका दिवसात कर्ज द्यायचं, एका दिवसात काढायचं. तुम्ही बोलताना असं म्हणताय की कुठलीही राजकीय किंमत यासाठी मी मोजायला तयार आहेत, म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टींना तयार आहात. मी सांगतो, मी जर चुकीचं वागलो तर माझ्यावर गुन्हा दाखल केला किंवा माझ्यावर कुणी ॲक्शन घेतली, चुकीचं वागलो तर मी चुकलोच आहे, मला माफी नाही दिली पाहिजे. पण मी नाही चुकलो तर माझी काही किंमत, राजकीय किंमत काय मोजायची ती मोजल. ही पुणेकर जनता माझ्या पाठीशी. मला चांगला अनुभव आहे की माझ्या घरी, परत एक सांगतो, ग्रामपंचायत सदस्य नसताना मला लोकसभेपर्यंत नेण्याचं काम ह्या पुणेकरांनी केलं आहे. त्याचं माझ्यावर प्रचंड उपकार आहेत आणि ही उपकाराची उतराई म्हणून मी कायम लढत राहणार आहे. आणि काल मी आव्हान केले, सर्व पक्षाच्या लोकांनी आलं पाहिजे. हा रवी दंगेकरचा प्रश्न नाही, हा सिस्टीमचा प्रश्न आहे, हे विकृतीचा प्रश्न आहे. आणि जी महानगरपालिका असेल, PMRD असेल, पुणे मेट्रो असेल, नुसती धुलाईच, नुसती 80 घरच भरायचा. इकडं पाहिलं तर ते, तिकडं पाहिलं तर ते. आणि महानगरपालिका तर कोण घर भरते, कोणाच्या माध्यमातून हे घर भरायचं? आता जे बडबड करतात ना ह्यांना जरा एकदा तापसा. ह्यांच्यावरती आता हा जो चाललाय ना हा एका बाजून चाललाय. ह्यांचं मी आहे ना माझ्याकडे सगळं आता तयारी माझीच आहे ना, मी काय सोडणार आहे का? जैन बोर्डिंगचं प्रकरण, आणखी प्रकरण तुमच्याकडे आहेत अजून? रोज एक प्रकरण निघेन, आज बी एक प्रकरण निघेन. रोज प्रकरण निघणं म्हणजे ह्यांनी एवढे प्रचंड घोळ केलेत आणि ही सिस्टीम हॅक करून घरं भरण्याचं काम ज्या पद्धतीने केलं त्याला रोज एक तुम्हाला मी रोज एक. पण आता हा जो विषय चालला ह्याच्यावर दुसरा विषय नाही घ्यायचा म्हणून मी गप्प आहे. पण मी हे काही गप्प असणार नाही. परत एकदा सांगतो की मला पुणेकरांच्या लढाईसाठी लढता कुठलीही किंमत मोजायची वेळ आली तर ती मी किंमत द्यायला तयार आहे. कारण शेवटी मी कोण होतो? मी कोणच नव्हतो आणि आता कोण आहे? कोणच नाही आहे. मी कधी मला स्वतःला मोठं समजलंच नाही. सत्ता येते, सत्ता जाती, पण माणूस तोच असतो. लढणाऱ्या माणसाची किंमत होती, प्रामाणिक माणसाची किंमत होती. वेळ लागेल कारण ही सिस्टीम ह्यांच्याकडे सगळी यंत्रणा आहे. सगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून मला डॅमेज करायचा प्रयत्न करतात. मी काही कोणाला घाबरत नाही, कारण मी काही घेऊन आलो नाही आणि काय घेऊन जाणार नाही. माझं काय राजकीय, मला माझ्या पिढीजात कोण राजकारणात नव्हतं. पण पुणेकरांनी मला मान सन्मान दिला, आशीर्वाद दिलेत आणि माता भगिनीचे मला आशीर्वाद आहेत आणि आशीर्वादापर्यंत मी लढत राहणार. कारण शेवटी मी राजकारणात आलो ते लढाईतूनच आलो आणि एंड बी माझं आयुष्यात लढाईतच होणार आहे. कारण शेवटी एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून प्रयत्न करतोय. काही चुका माझ्या होत असतील, झाल्या असतील, पण भावनिक होत आहे तुम्ही, भावनिक होताना दिसतं ह्याच्यात. कधीच मी भावनिक होत नाही, कारण ही लढाई पुणेकरांची, ही विकृतीच्या विरुद्ध आहे. भावनिक कधीच होत नाही मी. कारण आता सकाळची पारी तुम्ही इतके सकाळी आला म्हणून आवाज अजून फुलला ना, आता फुलन. भावनिक कधीच होत नाही. भावनिक असतो ते एका दिवसात लोकांच्या पाया पडत बसतो. चोरांच्या पाया पडायची माझी संस्कृती नाही. चोरांच्या विरुद्ध लढायची संस्कृती. भावनिक थेट चोरच म्हणताय आता तुम्ही. आता ह्याच्यामध्ये वेगळं काय? TDR चोर, आपले APSI चोर, महावीरांचं देऊळ चोर, विद्यार्थ्यांचं वसतिगृह चोर, हे चोरांची नगरी आहे. आणि जर त्या मुंबईच्या आयुक्तांना जर हे कळलं नाही, आपण टेंडर प्रक्रिया काय राबवतो आणि तोच आयुक्त परत म्हणतोय खाली स्टेटस को देतात, अरे काय येड्यात काढता आम्हाला. ज्यांनी निकाल दिला, ज्यांनी प्रक्रिया पूर्ण केली तो परत चौकशी मागतो का? चौकशी मागायची तर पूर्वीच मागायला पाहिजे, अहवाल मागवायला पाहिजे, वस्तुस्थिती. मग तुम्ही विकणार, चोरी करणार, लोक बोंबलायला लागलं तुमचं. आता आपल्या अंगावर, आपल्या घरादारावर, आपल्या संस्थेवर येईन. मग आता तुम्ही लोकांना येड्यात काढताय. आजपर्यंत तो व्यवहार रद्द झाला पाहिजे. ती जमीन त्याच्यावर प्रशासक नेमलं पाहिजे. त्या संस्थेवर प्रशासक नेमून सरकारने त्याला 100 कोटी अनुदान दिलं पाहिजे विशेष म्हणून. आणि दिमागदारपणे ह्या पुण्याच्या संस्कृतीची मान सन्मान वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना 100 कोटीचं अनुदान दिलं पाहिजे. आणि हे जैन बोर्डिंग हे जैन समाजाच्या लोकांसाठी ओपन करावं, प्रशासक नेमावा आणि त्याच्यामध्ये काम पूर्ण करून जैन समाजाला महावीरांचं देवळासहित
सन्मानाने परत द्यावं. ही सरकारची चूक आहे, कारण सरकारची यंत्रणा ह्या भ्रष्टाचारामध्ये गुंतलेली. ह्याची जबाबदारी सरकार म्हणून मुख्यमंत्र्यांची, आणि मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावर लक्ष घालून ह्याच्यामध्ये दिमागदारपणे ते देऊळ उभं केलं. ते पुणेकर त्यांना सन्मान देतील, मान देतील, नाही तर मग पुढं आहेच, लढाई आपली थांबणारच नाही. नक्कीच आपण पाहतोय की भारतीय जनता पार्टीच्या बड्या नेत्यांनी रवींद्र दंगेकर यांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली. मात्र कोणतीही राजकीय किंमत चुकवायला मी तयार आहे, मी शांत बसणार नाही, अशा प्रकारचं रवींद्र दंगेकर यांच्याकडून सांगण्यात येतंय. आता ही लढाई नेमकी पुढे कुठे जाणार आहे हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.